आकाश दादा, सॉरी सर, एक मिनिट. मला जॉब मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. मम्मी पप्पा किती खुश होतील. सगळी स्वामींची कृपा. मला माहिती होतं की तुला जॉब मिळणार आहे. मी शब्द पण नाही टाकला. हो, मी आता पटकन घरी जाऊन सगळ्यांना सांगते. ए, नीट जा. थँक्यू सो मच माझ्या. येते. तुमची बहीण म्हणजे मॅडम त्या सिलेक्ट झाल्या. हो, आणि त्यांचं अपॉइंटमेंट लेटर तयार झालं की सांग मला. सांगतो सर. थँक्यू सर. म्हणजे सांगतो सर. हॅलो. जय. ओके लिसन, मी आत्ताच एका फिमेल कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेतला. आय नो तुझ्या ऑफिसमध्ये फिमेल एम्प्लॉई अपॉइंट करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. बट जय, ट्रस्ट मी, ही मुलगी खूप वेगळी आहे. अँड दिस गर्ल डेफिनेटली गोइंग टू चेंज युअर वर्ल्ड. श्रीवास्तव ही कंपनी बिल्ड करायला सुरू केली तेव्हापासून तुम्ही माझ्यासोबत आहात. खूप दिवसांनी एखाद्या कॅन्डिडेटची एवढी तारीफ ऐकतो मी तुमच्या तोंडून. नो वरी, हे सगळं मी माझ्या बहिणीसाठी करतोय. आय श्योरली ट्राय टू मॅनेज विथ दिस गर्ल. मार्क माय वर्ड मॅन, ही मुलगी खरंच तुझं फ्युचर बदलेल. बाय. का केलंस तू असं? काय एवढं हेल्पलेस केलंस मला? काय गेम होता हा तुझा? मला माहिती आहे आसावरीचं माझ्यावर प्रेम आहे, पण मी इथे काहीच नाही करू शकलो. कारण जर मी काही केलं असतं तर ती हेल्पलेस झाली असती, ती प्रॉब्लेममध्ये आली असती. आसावरी नाही होऊ शकत का माझी? मग तू का आम्हाला एकमेकांसमोर आणलंस? का आमच्या दोघात एक कनेक्शन डेव्हलप केलंस? आणि जर हेच होणार होतं तर आम्हाला का भेटवलंस? वाईट आहेस तू. गौतम, का आली आहेस इथे? गौतम लिसन. गप ग. एक शब्द बोलू नकोस. मुद्दामून केलंस ना तू हे सगळं? मुद्दामून बोलवलंस ना मला? तुला कळत नाही आहे का मी खूप सफर करतोय तुझ्यामुळे? का त्रास देतेस तू मला? मी तुला रिजेक्ट केलं याचा रिव्हेंज घेतेस का? आणि तुला काय वाटतं आसावरीचं लग्न झालं तर मी तुझ्याशी लग्न करेन म्हणूनच करतेस ना तू हे सगळं? नो नो गौतम, लिसन टू मी. तुझी ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. आय नो तू खूप हर्ट झालायस, पण मी तुला मुद्दामून बोलवलंय जस्ट टू गिव्ह यू अ रियालिटी चेक. तुझे विचार करतोयस ते होणार नाहीये हेच दाखवायचं होतं मला. गौतम, मी नुसतं सांगितलं असतं तर तू माझ्यात बिलीव्ह केलंच नसतं. आय रिअली फील की तुझा आसावरीवर फक्त वन साइडेड लव्ह आहे. आसावरीला तुझ्यासाठी मला माहिती आहे आसावरीचं माझ्यावर प्रेम. मी तिच्या डोळ्यात पाहिले. गौतम, यू पुअर बेबी, सॉरी टू डिसअपॉइंट यू, पण तू डे ड्रीमिंग करतोयस. आसावरीचं तुझ्यावर प्रेम असतं तर तिने त्या गौतमशी लग्न करायला होकार का दिला असता? होकार दिला आसावरीने लग्नाला? येस, तिने होकार दिलाय. नाही 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 समारा, तू खोटं बोलतेस. नो गौतम, नो, मी खोटं बोलत नाही. हो गौतम, मी खोटं बोलत नाहीये. हे बघ, आसावरीचं लग्न ठरणार आहे हे तिला ऑलरेडी माहिती होतं आणि तू तिच्या पिक्चरमध्ये कधीच नव्हतास. मी तिचा ट्रू फेस तुला दाखवला. दॅट्स इट. अँड येस, आय लव्ह यू. आणि मी तुला तिच्यासारखा धोका पण देणार नाही. हे बघ, आय रिअली फील तिने तुला ऑलरेडी हे सगळं सांगितलं पाहिजे होतं.
त्या दिवशी देवळात तुम्ही दोघं भेटलात तेव्हा सगळं क्लिअर करायला पाहिजे होतं, राईट? देवळात म्हणजे हो, मी तुम्हा दोघांना पाहिलं होतं. तिला जर तू आवडतोस, इफ शी लाईक्स यू, तर तिने तुला ते सांगितलं पाहिजे. पण तिने असं नाही केलं. आणि लग्नात पण ती तुला फिरवत होती गौतम. तिला माहिती होतं की तू तिच्यावरती फिदा झालायस. आणि मुली या अशाच असतात गौतम. आणि मी आशुताईला चांगलंच ओळखते. ती ट्रस्टवरती अजिबात नाही. हे बघ, मी तुला सांगून तुला कळलं नसतं. बट आय होप नाव यू हॅव अंडरस्टूड. गौतम, व्हॉट एव्हर हॅपन्स, आय एम विथ यू. मी आहे तुझ्यासोबत. नाही 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 समाया, माझी आसावरी अशी नाहीये, ती असं काहीच करणार नाही. हो गॉड, का देवदास बनतोय तिच्यासाठी? बट नो प्रॉब्लेम. किती दिवस असाच फिरशील? आफ्टर ऑल एक दिवस माझ्याकडेच येशील. बिकॉज यू हॅव नो अदर ऑप्शन गौतम. येस 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 येस. फुल अँड फायनल जॉब लागला. शाबास शाबास शाबास. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच मामी. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता महिन्याला सॅलरी येईल. मम्मीसाठी साडी, पप्पांचं घड्याळ बंद पडलं, हां ते घेईन. आणि मयुरीसाठी शूज, अनुला कॉलेजसाठी नवीन ड्रेस आणि बॅगसुद्धा. आणि आशुताईची तर लग्नाची पूर्ण खरेदी करायची आहे. हां, आता फायनली मी मम्मी पप्पांना हेल्प करू शकते. टेन्शन फ्री लाईफ. भूक लाग. बंद आहे. तसंही आपल्याला कुठे परवडलं असतं. आपला वडापाव बेस्ट आहे. येस, चलो. नो 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 नो, देर इज नो नीड टू रिस्केड्यूल द मीटिंग. आय बी देअर इन एन आवर. या, बाय. काम त्यांना बोलवा. यस सर. गाडीचं काय झालं? झाली रिपेअर सर. घेऊन या पटकन. हो सर. आणि कंपाऊंडमध्ये गाडी टाकू नका, बाहेरच थांबा, अर्जंटली निघायचं. हो सर. काकी, एक वडापाव द्या ना पार्सल. ठीक आहे. बँड्रापर्यंत रिक्षा मिळाली पाहिजे फक्त.